हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे बघा फरसबी घेतलेली आहे मी आणि फरसबी छान मी धुवून स्वच्छ ही बारीक चिरून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने. तर फरसबीपासून आपल्याला छान अशी टिफिनसाठी भाजी बनवायची. ती स्वच्छ आपल्याला परत एकदा पाण्याने धुवून घ्यायची बघा. तर ही साईडला ठेवते मी आणि पुढे काय करायचे ते तुम्हाला दाखवते. तर इथे एक टमाटा घेतलाय बघा, मी छोटा घेतलाय मीडियम साईजचा. तो टमाटा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो खूप छान होती ही भाजी. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. खूप सोपी पद्धत आहे आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण पहा, मध्ये स्किप जरा पण करू नका. आणि ह्याला काही वाटण वगैरे काही नाही टाकणार मी मैत्रिणींनो. अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे. कारण घाईच्या कामात टिफिनसाठी सकाळची घाई गडबड असते ना, तर तुम्ही ही रेसिपी अशी नक्कीच करून पहा. कोथिंबीर घेतली बघा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती कोथिंबीर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची. फरसबीचे कसे मी कापून तुकडे करून बारीक बारीक घेतलेले आहेत. ते तुम्हाला नाही दाखवले कसे करायचे, ते तुम्हाला पण माहिती आहे. आणि जर कापत बसले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्याच्यामुळे मी पहिलेच ते कापून घेतलेली फरसबी. तो कोथिंबीर आपली छान बारीक चिरून झाली बघा, कोथिंबीर आणि टमाटा. त्याचबरोबर आपल्याला इथे लसणाच्या मी पाकळ्या घेणार आहे. आपल्याला लसूण पण छान बारीक चिरून घ्यायचं आहे बघा फोडणीसाठी. तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता बारीक चिरून फोडणीला. मी ह्याच्यामध्ये नाही टाकला कांदा. तर लसूण आपला चिरून झालेला आहे. आपल्याला गॅस पेटून घ्यायचा आहे बघा आता आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची मैत्रिणींनो. अगदी झटपट रेसिपी आहे. तर कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे बघा. मी साधारण एक पळी तेल टाकून घेते. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तेल इथं टाकू शकता. आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी जिरी टाकून घ्यायची. जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर ना काय करायचं, इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. लसूण मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे. आणि लसूण पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा. पाहू शकता लसूण मस्त आपला परतलेला आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची तेलावर. मैत्रिणींनो तेलावर कोथिंबीर टाकली ना त्याचा सुगंध मस्त तेलात उतरतो. त्याचबरोबर मी इथे एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो पण टाकून दिलाय आणि छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचे हे. पाहू शकता मस्त असा टमाटा पण आपला परतला गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचे पुढे, हळद टाकून घेणार मी इथे थोडी, एक चमचा. त्यानंतर किचन किंग मसाला 2 चमचे टाकून घेणार आहे. त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो. थोडासा मटन मसाला टाकलाय अर्धा चमचा. आणि ही लाल मिरची आहे, ह्याच्यामध्ये लसूण आणि ही लाल मिरची मी वाटून 1 चमचा घेतलेला तो टाकून दिलाय. तुम्ही हिरवी मिरचीमध्ये पण ही भाजी करू शकता, खूप छान होती हिरवी मिरची टाकून पण. तर इथे मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे. आता हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला फरसबी
टाकून द्यायचे ते ह्याच्यावर मसाल्यामध्ये आणि छान एकदा परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। खूप छान भाजी होती मैत्रिणींनो, एकदा करून बघा आणि आवडली तर कमेंट करा, मैत्रिणींना तुमच्या शेअर करा। व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा आणि संपूर्ण व्हिडिओ माझा पहा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर छान आपलं मिक्स करून झालेलं आहे बघा। त्यानंतर पुढे काय करायचे मी सांगते तुम्हाला। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी आपल्याला छान ही मिक्स करून घ्यायची। पाहू शकता अशा पद्धतीने। अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी रेसिपी आहे। त्यानंतर आपल्याला इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे बघा। आपल्याला ही सुक्की भाजी करायची। पाणी टाकून झाल्याच्या नंतर सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला शिजून द्यायची। 1-2 मिनिटं परत चेक करायची मध्ये आपल्याला। तर भाजी आपण परत एकदा एकदम छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर परत झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला। वाफेवर एकदम मस्त शिजते ही भाजी मैत्रिणींनो, जर आपण टाइम लागत नाही आणि बारीक चिरली आहे ना आपण, त्यामुळे लवकर शिजले जाते। तर पाहू शकता पाणी सर्व आपलं भाजीतलं आटून गेलेलं आहे सर्व। आता भाजी छान मिक्स करून झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट इथं भाजून घेतलेला मी, तो 2 चमचे मी टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे। पहिली पण आपण तेलावर कोथिंबीर टाकून घेतलेली आणि भाजी झाल्याच्या नंतर अशी कोथिंबीर थोडीशी टाकली ना तर भाजीचा कलर पण छान दिसतो आणि खायला पण टेस्टी लागते मैत्रिणींनो। ही सर्व भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची बघा आता। तर भाजी ही झालेली आहे मैत्रिणींनो आपली। पाहू शकता तुम्ही। ही भाजी तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकता। त्यानंतर आता 1 मिनिट आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची, काय तर शेंगदाण्याचा आपण कूट टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला परत झाकण खोलून पाहायचे। मस्त वाफ बसलेली आहे आपल्या भाजीला। तर ही भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने। मैत्रिणींनो ही फरसबीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा। आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।